मम्मी मी तुला सगळं सांगतो, आधी आम्हाला आत येऊ दे. आले आले आले. घरच्या लक्ष्मीला ताटकळत उभं करू नये. घे कबू घे. अगं घे. घे रे, पकड ना, पकड. दे दे दे. मी ओवाळते. ग बाई, किती नक्षत्रासारखे दिसते ग माझी पोरगी. आवडला आवडला, आपल्याला तर पहिल्या दिवसापासूनच आवडलं. पकडाव, पकडा ना. नुसते बघताय काय, किती कामं राहिली अजून. बाई, आल्याची गेल्याची, भूताखेताची, इकडच्याची तिकडच्याची, जशी यशोदेनं कृष्णाची काढली तशी मी माझ्या सौरभान कस्तुरीची दृष्ट काढून पार सीमेबाहेर फेकून देते ग बाई. लक्ष्मी नारायणासारखा जोडा शोभतोय. हा मग, नाही तर काय. मी पहिल्या दिवशीच बोलले होते का नाही, ओळखलं होतं मी बरोबर. काय रे, हा डायरेक्ट लग्नच करून आला. रावलं नाही का काय? नाही आत्या, ऍक्च्युली तोंडातनं आवाज काढायचा नाही, म्हणजे आता तोंडातनं आवाज निघल तो उखाणा घेण्यासाठी. मम्मी, मला नाहीये उखाणा. असं कसं चालेल? नव्या नवरीनं तो उखाणा घ्यायलाच पाहिजे, त्याशिवाय घरची सून घरात कशी आणायची? तोडण्यापेक्षा जोडून दाखवेन, करीन कुटुंबाला एक. सौरभचं नाव घेते, लाडाची मी लेक. वा वा वा, काय छान उखाणा घेतला. आता माप ओलांडायचं. थांब थांब थांब, आणते. काय बघत बसला नुसता? माप ओलांड. आणि कस्तुरी, माप ओलांडताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता तू या घरात भाईची केअरटेकर म्हणून नाही, या घरची सून म्हणून येणार आहे. ओलांड ओलांड, माप ओलांड. एक मिनिट. या घरात येण्याच्या आधी इथले काही रीतिरिवाज आहेत, संस्कार आहेत. घरात येण्याच्या आधी तुला काही वचनं द्यावी लागतील. लग्नाच्या वेळेला तुला सौरभनी काही, म्हणजे तुम्ही तर आता काय आम्हाला लग्नाला यायला सुद्धा वेळ दिला नाही. असू दे, तुमचं चांगलं होत आहे ना, बस. पण तुला आता उंबाठा ओलांडण्याच्या आत काही वचनं घ्यावी लागतील बर का. हो. बघ, मागणं पलटायचं नाही. नाही हटणार. वचन क्रमांक 1, शितून पुढं या घराशी एकनिष्ठ राहशील. तुझा वर्तमान काळ आणि तुझा भविष्य काळ समद काय. अट क्रमांक 2. अट क्रमांक 3,
काही बी झालं तरी तू फक्त या घराच्या बाजूनं उभी राहणार. अनाथ क्रमांक 4. तुझ्या नावाच्या पुढं आजपासून जे नाव लागणारे त्याचा आब आणि त्याचा मान तू राखणार. मम्मी तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत मला. ये घरात ये, स्वागत आहे. ये लक्ष्मी आली, लक्ष्मी आली. चल चल चल, ये. कला, हा तांदळाचं ताट तयार कर. हा करते. आमच्या घरात आणखी एक रिवाज आहे. लग्नाच्या आधी तुला ज्या नावानं ओळखलं जायचं, आता लग्नानंतर सौरभ तुला जे नाव देईन त्या नावानं तू ओळखली जाणार. हा चला घ्या ली बाबा. कस्तुरी, ज्या नावाने आजपर्यंत कस्तुरीला ओळख दिली, ज्या नावावर तिचं यश, कर्तृत्व, सगळे सत्कार आहेत, ते नाव आपण नाही बदलू शकत. आणि कस्तुरी हे नाव मलाही खूप आवडतं. इतक्या कमी दिवसात गोष्टी बदललेल्या आम्ही काही बघितल्या नाहीत. इथं मन लावून लग्नाची तयारी करतो आम्ही, माणसांना आमंत्रण पाठवली काय मूर्ख आहे का? नाही तसं नाही मम्मी. मायलेकाच्या मध्ये कुणी बोलायचं नाही. माऊ, मी येतो. का रे, थांब की. नाही, थोडा वेळ थांब जरा. ताईच्या सासरी आलायस, आमच्याकडनं पण पाहुणचार होऊ दे की तुझा. नाही तर तिकडे जाऊन सांगशील ताईच्या सासरच्यांनी काय बी पाहुणचार केला नाही म्हणून. अचानक लग्न करायचं का ठरवलं सुरू? अगं कमू, आता झालं ते मला सगळं कळलं पाहिजे. बोल. मम्मी, मी तुला सगळं सांगतो, माझं प्लीज ऐकून घे. हे बघ, त्यांना खूप साधं लग्न करायचं होतं आणि त्यांचे विचार मला पटले, म्हणून मी लग्नाला तयार झालो. मला ना तुझ्याशी बोलायचंय आत्ताच्या आत्ता. बर. हा, आणि काय नाव म्हणाल रे तू? विजय. हा, विजय, चांगलं नाव आहे. नाही, थांब म्हटलं. बंगला लई मोठा आहे आमचा, व्यवस्थित काना कोपरा नीट बघून जा बरं का. 10 बाय 10च्या खोलीत राहतोस ना, आवडेल तुला बंगला बघायला.
हे बघ, कुणाला आमंत्रण नाही दिली मी. हा, आमदार म्हणू नको, हे बघ, खासदार म्हणू नको, हा, पोलीस अधिकारी म्हणू नको, कुणी बिझनेसमन म्हणू नको. सगळ्यांना माझ्या एकुलत्या एक पोराच्या लग्नाची आमंत्रण दिली मी. आणि ही सगळी माणसं फक्त माझ्या एका फोनवर इथं माझ्या पोराच्या लग्नाला यायला तयार झाली होती. आज केवढ्या वर्षानंतर या मम्मीला संधी मिळाली होती समाजामध्ये तिचा दबदबा काय आहे हे लोकांना दाखवून द्यायची. याच कारणामुळे कस्तुरीने मोठं लग्न करायला नकार दिला. कस्तुरी माझ्या डोक्याचा भुगा झाला हे नाव ऐकून. लग्नाचा पहिला दिवस आहे ना सुरू तुझ्या, एवढा कसा काय ऐकायला लागलास रे तू? अगं मला तिचं पटलं सगळं म्हणणं म्हणून ऐकलं मी, म्हणून तयार झालो. आणि मला सांग, आपल्याला काय गरज आहे पेपरमध्ये बातम्या द्यायची? का नाही द्यायची? आजपर्यंत आपल्या घरातल्या बातम्या पेपरात आल्या नाहीत. ते लहानाचे मोठे वेगळ्या ठिकाणी झाले. आपल्याला काही हे नवीन आहे? आणि काय रे, बातमीसाठी काय पैसे मागितले होते त्यांच्याकडं? अगं पण त्यांना दिखावा आवडत नाही. तो त्यांचा प्रश्न आहे, तो त्यांचा प्रश्न आहे. एका दिवसात तिच्या बापानं माझ्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा केला. अच्छा, म्हणून तू तिच्या भावाशी असं वागतेस? आज त्यानं काय केलं हे दिसत नाही. आजपर्यंत फक्त बाईसाठी आणि तुझ्यासाठी गप्प बसले मी. पर आज माझ्या एकुलत्या एक पोराचं लग्न मलाच कोणी सांगितलं नाही. तू समजून घे ना मी काय म्हणतोय. काय समजून घ्यायचं? तू समजून घेतोस? जेव्हापासून कस्तुरी तुझ्या आयुष्यात आली तेव्हापासून दुसऱ्या कोणाचं कधी ऐकलंस का तू? नर्स म्हणून त्या कस्तुरीला आपण आणली का? बाई बारा भावा म्हणून, है ना? बाई बारा भावा म्हणून आणली ना? बाईच्या तब्येतीचा काय पत्ता आहे का? माझं ते कॉन्ट्रॅक्ट ते काल चुले, मला काय फरक पडत नाही. हे सगळ्या उपर तिच्या बापानं त्याला पाहिजे तसं स्वतःच्या पोरीचं लग्न माझ्या एकुलत्या एक पोराशी लावून दिलं. मला सांगितलं पण नाही. या सगळ्यांमध्ये माझी किंमत काय? अगं असं काही नाहीये ग. कसं आहे, लई शांत बसले मी. आता नाही. त्यांना पाहिजे होतं ते त्यांनी केलं. आता ती पोरगी माझ्या घरात आली. इथनं पुढं माझ्या घरात जे रीतिरिवाज आहेत तसंच होणार. तू नाही समजून घेणार. आणि ते समदे रीतिरिवाज मी तिला समजून सांगणार. सॉरी रे, माझ्यामुळे उगाच तुला ऐकावं लागतंय. अरे यार, माझं ठीक आहे, पण तुझा अपमान झालेला मी सहन नाही करू शकत. नाही विजू, असं कसं चालेल? अगं बरोबरच बोलतोय तू. नाही, मला पण हे खटकलंच आहे. घरच्या नवीन सुनेची स्वागत करायची ही पद्धत झाली का? चुकलंच आहे कमूच. अगं घरच्या सुनेला लक्ष्मीचा दर्जा असतो. अरे तुला सांगते विजय, आमच्याकडे सपना नावाची मोलकरीण होती, तिला सुद्धा सन्मानाने वागवायचे रे. आणि ही कस्तुरी आली लगेच तिला काढून टाकलं की. मला तर वाटतं घरात कामाला मोलकरीण हवी म्हणूनच सून आणली की काय. पण तू काळजी करू नको बरं का. जोपर्यंत कला या घरात आहे, कस्तुरीच्या केसाला पण धक्का लागायचा नाही. मारली पत्राला गाठ. बहिणीच्या मायेनं डोळ्यात पाणी आलं ग. थांब थांब,
पाणी घेऊन येतो तुझ्यासाठी. नाही नको. ज्या घरात माझ्या बाबांचा माऊचा अपमान होतो त्या घरात मला पाणी सुद्धा प्यायचं नाही. याला म्हणतात स्वाभिमान. आता एक काम कर, इथं जे काही घडलंय ना ते घरी जाऊन सांग. नाही का म्हणते, कारण तुझे वडील पोलिसात आहेत. गुन्हा करणाऱ्यापेक्षा तो सहन करणाऱ्या जास्त गुन्हेगार असतो, म्हणून त्यांना जाऊन सांग, त्यांच्या कानावर घाल. म्हणजे कसं दाखवलं का घर? गोडाचं काहीतरी खाऊन जा बरं का. मला वाटलं दिलं असशील आतापर्यंत गोडाचं काहीतरी खायला, है ना? बघितलं का घर? बघितलं का? हो हो हा बघितलं. येतो. काय ग? नाही माहेरच्याकडनं म्हणजे माहेरची माणसं सासरच्या माणसांना एर बिएर पाठवणं काही पद्धती आहेत का नाहीत? हा 1 मिनिट मग. आम्ही आहेर आणलाय. आमच्याकडे संस्कारांशिवाय दुसरं काही नाहीये. माऊ प्लीज. माझी आई नेहमी सांगते, आपण जेव्हा दुसऱ्यांकडे जातो तेव्हा त्यांच्याकडे जी गोष्ट नाही आहे ना ती गोष्ट घेऊन जातो. आणि योगायोगाने आम्ही त्याच गोष्टी घेऊन आलोय ज्या गोष्टी या घरात आल्यावर मला कुठेच दिसल्या नाहीये. मम्मी ही कळशी तुमच्या घरात समाधान होते. मम्मी ही अन्नपूर्ण आहे. ही तुमच्या सगळ्यांची पोटं आणि मन नेहमी भरत राहील. मम्मी हा बाळकृष्ण, रांगणारा बाळकृष्ण, हा तुमच्या घरात रांगत रांगत सुख आणि शांती घेऊन येईल. आणि मम्मी तुम्ही काय बोलला होता? 10 बाय 10च्या घरात राहतो, जा 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 घर बघून घे. असं घर तू कधी बघितलं नसशील. मम्मी मी असं घर खरंच कधी बघितलं नाही. तुमच्या घराला खूप दारं खिडक्या, पण त्या दारा खिडक्यांमध्ये संशय, राग यांचा काळोख आहे, निगेटिव्हिटी. मम्मी समय ही तुमच्या घरात प्रसन्नतेचा प्रकाश दे. आणि मम्मी हा नारळ, हा देवाचा चमत्कार आहे. आमची माऊ तुमच्या घरात आली आहे ना, तुम्ही बघा एक दिवस असा चमत्कार होईल, तुमच्या सगळ्यांचे विचार बदलतील. आणि मम्मी या सगळ्या गोष्टींची तुम्हा सगळ्यांना खूप जास्त गरज आहे. आमचा आहेर. येतो. माऊ काळजी घ्या. वाह 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 वाह, लई छान. नाही तुझे विचार ऐकून आम्ही लई श्रीमंत झालो बरं का. आता बहिणीसारखा बोलतोस रे अगदी. एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुझ्या बहिणीचं लग्न झालं आता. या घराची दारं तुझ्या बापासाठी उघडी, पण आत्तापासून तुझ्यासाठी कायमची बंद.
तुमच्या घराची दारं तुमच्या बहिणीसाठी सदैव उघडी असतील, पण या घरातली दारं तुझ्या बहिणीला बाहेर जाण्यासाठी नेहमी बंद.